नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील। कांदा या ठिकाणी खरेदी संदर्भातील नाफेड आणि एनसीएफ यांची कांदा खरेदीची चौकशी करून कारवाई करा घनवट। काय महत्त्वाची बातमी संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। स्क्रीनवर बघू शकता, नाफेड एनसीसीएफ कांदा खरेदीची चौकशी करून कारवाई करा घनवट। कांदा उत्पादक व ग्राहकांच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या नाफेड व एनसीसीएफ मार्फत होणारी कांदा खरेदी भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकली आहे। त्याची चौकशी व्हावी। एका महिन्यात चौकशी करून कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल। भाव स्थिरीकरण निधी अंतर्गत कांद्याची खरेदी योग्य दराने व्हावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे। नाफेड मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीसाठी काही व्यापारी, फेडरेशन, वाहतूक ठेकेदार, अधिकारी व काही शेतकरी मिळून शेतकरी व ग्राहक फायद्यासाठी आलेल्या सरकारी निधीचा अपहार करत आहे। महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याची निर्यात बंद करणे, निर्यात मूल्यात वाढ, निर्यात शुल्क लावणे व साठा मर्यादा अशा उपाययोजना करण्यात येत आहे, अशी प्रकारची सद्यस्थिती आहे। त्यानंतर सध्या कांद्याचे भाव पडलेले असताना सरकारने उत्पादन खर्च भरून निघेल इतका दर निश्चित करायला हवा, नाही तर सरकारने नाफेडची खरेदी बंद करून कांदा व्यापाऱ्यांची सरकारी हस्तक्षेप कायमचा बंद करायला हवा, हा मुद्दा घनवट यांनी उपस्थित केला। याबाबत ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी निवेदन देण्यात आले आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ आपण तोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद। सबस्क्राईब नक्कीच करा आणि शेअर करायला सांगा।